एकेवेळी बाईकने मंत्रालयात जातात, दुसऱ्या दिवशी कापातून बाहेर पडतात. आज ते मुंबई शिर्डीला मध्य भारत गेले आणि त्यांनी माध्यमांची घोषणा केली की इंधन त्यांच्यावर शक्य त्या ठिकाणी पंतप्रधान मोदींचं आव्हान केलं. मला एक कळत नाही, फडणवीसांना तिथून त्यांना ताफा मिळणार, जेव्हा शिर्डीत उतरतील तिथे ताफा राहणार, ते शिर्डीवरून मग बाय रोड ते नागपूरला येणार आहे, असा त्यांचा दौरा मी पाहत होतो आज. आता मला सांगा, त्यांनाच प्रश्न विचारा की ते जेव्हा शिर्डीवरून नागपूरला बाय रोड येतील तर त्यांना जे ताफ्यात गाड्या राहणार, त्या जिल्ह्यातल्या गाड्या त्यांच्यासाठी सिक्युरिटीसाठी लागणार, तर त्याला किती डिझेल जळणार त्याचा हिशोब या फडणवीसांना लावायला लावा. रील बनवण्यासाठी किंवा लोकांना बेकूफ बनवण्यासाठी फडणवीस हे कृत्य करताय का? आम्ही हे प्रश्न विचारणार आहे. मंत्रालयातून विधान भवनामध्ये मोटरसायकल यायची रील होती, त्याच्यानंतर ताफ्याने ते फिरतच आहे, रोज मोटरसायकल नाही फिरत आहे. आणि त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आपण पाहतो आहे, या परिस्थितीमध्ये आपल्याला हे एक प्रकारची नौटंकीचं जे दर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे, ती नौटंकीचं दर्शन आहे. मला असं वाटतंय की गिरे तो मेरी मुर्गे की टांग, मेरे मुर्गे की एक ही टांग, ही जी भाजपची जी भाषा आहे त्याच्यातून याचं दर्शन होते आहे. हे डिझेल, पेट्रोल, गॅस हा कोणाच्या विदेश नीतीच्या चुकीमुळे झालं, हे पहिले त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं जे नरेंद्र मोदीचं सरकार आहे त्यांचं पाप आहे, आणि त्यांच्या पापामुळे इराण सारखा परंपरागत मित्र आमच्यापासून दूर झाला, आणि त्याच्यामुळे आज देशामध्ये डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या अडचणी निर्माण होतात आहेत. आम्ही थट्टा करत नाहीये, लोकांच्या वेदनांचा आवाज आम्ही उचलत आहे. आणि हे गिरे तो मेरी टांग, हे अशा पद्धतीचं जे भाजपवाल्यांचं जे मानसिकता आहे, त्या मानसिकतेचं दर्शन या ठिकाणी त्या भाजपच्या प्रवक्त्यातून दिसते आहे. त्यामुळे भाजपला आता कसा धडा शिकवायचा जनतेने, तुम्ही पेट्रोल पंपवर त्याला ऐकायला पाठवा, एखाद्या राज्यातल्या एखाद्या पेट्रोल पंपवर ऐकायला पाठवा त्या प्रवक्त्याला, त्या मोदींची आणि भाजपला काय शिवा देतात लोक, ते ऐकून घ्या म्हणा त्याला. आणि मग आम्ही मस्कऱ्या करतो की लोकांचा राग आहे, तो आम्ही लोकांना सांगतो, हे याच्यातून त्याला ओळखायला येईल. त्यांनी किती आकडेवारी जोडली तरी हे विधान परिषदेची निवडणूक आहे, ही मशीनची निवडणूक नाही आहे. भाजप ईव्हीएम मशीन मधून जिंकते, बेईमानीने जिंकते. त्यामुळे भाजपने किती हे कारण बॅलेटचं मतदान आहे, आणि बॅलेटचं मत हे आम्हीच लोक जिंकू. उमेदवार आमच्याकडे आता 4 जवळपास उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये जिल्ह्यातलेही 2 उमेदवार आहेत, दोन्ही जिल्ह्यामध्ये. आणि त्यामुळे आमच्याजवळ सगळी आम्ही तयारीत आहोत. त्यामुळे या महायुतीचा कोण उमेदवार येतो त्याच्यावरून मग या 4 उमेदवारांमधून आम्ही सिलेक्शन करू. भंडारा गोंदियातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आम्ही काँग्रेसच्याच सगळ्या जे सदस्य आहेत, जे वोटर्स आहेत, त्यांची मीटिंग घेतलेली होती. आणि आम्ही या निवडणुकीमध्ये आमच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहोत. निवडणुकीची पूर्ण तयारी आमच्या पद्धतीनं आम्ही करतोय, आणि ही निवडणूक आम्ही लोक जिंकणार अशा पद्धतीचं एक वातावरण या जिल्ह्यामध्ये आहे. त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे, आणि त्यासाठी आजची ही मीटिंग या ठिकाणी बोलवली होती. आमचं पूर्ण लक्ष आहे त्याच्यावर, आणि आम्हाला स्कोप आहे त्याच्यामध्ये जेव्हा यादी तयार होईल त्याला प्रसिद्धीला द्यावं लागणार आहे. कोणाची नावं वगळलीत, ते वगळलेली नावं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या वेळेमध्ये आम्हाला हे सगळं दुरुस्त करायची संधी आहे. बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या काळात SRA झाला, आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलं, जेव्हा 27 लाख मतं पश्चिम बंगालची मतदानापासून वंचित होत होती, आणि त्यांचं नाव समावेश करण्याची भूमिका त्या ठिकाणी केली गेली, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला की पुढच्या निवडणुकीत ते मतदान करावं,
हे खऱ्या अर्थानं या लोकशाहीसाठी भूषणावं नाही. सुप्रीम कोर्टावर काही त्या पद्धतीचं ताशेरे ओढायचा मला अधिकार नाही कोर्टाला, पण ज्या पद्धतीनं जो निर्णय झाला हा निर्णय या देशासाठी काळीमा, लोकशाहीला काळीमा फासणारा आहे, एवढं मी या ठिकाणी सांगेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.